तर नमस्कार मित्रांनो, बॅन झालेली औषध जर तुम्ही घेत असाल तर ते आताच नक्की बंद करा मित्रांनो. पण तुम्हाला कसं काय माहित की आता आपण जे गोळी घेत आहे ते नक्की बॅन झालेली आहेत की नाही आहे. तर माझ्याकडे मित्रांनो ही पूर्ण लिस्ट आहे बॅन झालेली आणि जे रेग्युलर बॅन झालेली आहेत मित्रांनो, तरी पण मार्केटमध्ये चालू आहे. तर तुम्ही असं विचार करता की बॅन झालेली औषध ही मार्केटमध्ये कशी काय चालू आहे. तर मेडिसिन डिपार्टमेंटचं मार्केट खूप मोठं आहे मित्रांनो. तर लिस्ट ऑफ ड्रग बॅनेड इन इंडिया. तर पहिला अमायडोपायरिन, स्पेनासेटिन्स, निलॅमाइड, मिथाक्युनिलिन. हे मित्रांनो तुम्हाला फक्त हे सांगणार आहे जे रेग्युलरमध्ये तुम्ही घेतायत आणि ते बॅन झालेली आहेत. फक्त त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की हे घेऊ नका. तर याच्यामध्ये रेग्युलर वाली येते मित्रांनो पेनिसिलिन स्किन ऑइंटमेंट किंवा डोळ्यामध्ये जे आपण इन्फेक्शन झाले तर लावतोच पेनिसिलिन ऑइंटमेंट. हा जर तुम्ही घेत असाल तर हा नक्की बंद करा, कारण यामध्ये साईड इफेक्ट म्हणजे आता अशा प्रोडक्टची मित्रांनो साईड इफेक्ट जे आहेत ते ताबडतोब माहित नाही पडत. 1-1.5 महिन्यानंतर आपण जेव्हा प्रोडक्ट यूज करतो आणि त्याच्यानंतर जे साईड इफेक्ट होतं आपल्याला वाटते की इन्फेक्शन झालं आपल्या डोळ्यामध्ये, पहिलेच काहीतरी प्रॉब्लेम होता आणि आपण ऑइंटमेंट लावत आहे तरी पण या ऑइंटमेंटनं फरक नाही पडत आहे. डबलनं फरक म्हणजे की डबलनं याची रिॲक्शन झालेली आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो डबलनं रिॲक्शन नाही होत. जो तुम्ही प्रोडक्ट वापरता त्यांनाच ते परत रिॲक्शन होते. तर पेनिसिलिन हा ऑइंटमेंट बंद करा. आणि दुसरं म्हणजे टेट्रासायक्लिन मित्रांनो हा एक अँटीबायोटिक प्रोडक्ट आहे जे की तुम्ही बघितलेच असेल कोणत्या ना कोणत्या प्रोडक्टमध्ये टेट्रासायक्लिन नावाचा घटक. आणि तिसरा म्हणजे क्लोरोफॉर्म मित्रांनो हा एक अॅनेस्थेसिया म्हणजेच बेसूद करणारा ड्रग आहे जे की तुम्ही जुन्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलेलं असेल मित्रांनो. एखादा हिरो येते किंवा विलन येते आणि तो रुमालवर एक औषध टाकते आणि नाकासमोर ज्याला बेसूद करायचं त्याच्या नाकासमोर येते आणि किडनॅप करते. तर जो तिच्यामध्ये जे औषध टाकतात मित्रांनो ते क्लोरोफॉर्म नावाचं एक औषध राहते. आणि नेक्स्ट वाला जो येते मित्रांनो आपला फेनफॉर्मिन पण हा जो ड्रग आहे मित्रांनो हा अँटी डायबिटिक ड्रग आहे, हा पण बॅन झालेला आहे. आणि एक शेवटचा म्हणजे लास्टचा जो आहे मित्रांनो इम्पॉर्टंट आहे, निमोसलाइट फॉर्म्युलेशन जो टॅबलेट आहे ते जास्तीत जास्त यूज केलेले निमोसलाइट पॅरासिटामॉल नेमसेट पी म्हणून येते. अलग अलग कंपनीचे अलग अलग मेडिसिन नावाने ब्रँडेड विकल्या जातात मित्रांनो. हा जो घटक आहे मित्रांनो हा कम्प्लिटली बॅन झालेला आहे, पण तरी पण चालू आहेत कारण हा मार्केटमध्ये एवढा चालू आहे मित्रांनो. गोळी फक्त 2 रुपयाची आहे पण हे तुमच्या डायरेक्ट किडनीवर काम करणारी गोळी आहे मित्रांनो आणि लिव्हरवर डॅमेज करू शकते ही गोळी. तरी जी रेग्युलर डोज आहे मित्रांनो हॅबिच्युअल ड्रग आहे म्हणून हा बॅन झालेला आहे, कारण जास्त करून हा मार्केटमध्ये चालणारा ड्रग आहे पेन किलर म्हणून निमोसलाइट आणि पॅरासिटामॉल. तुम्ही नाम तर ऐकलेच असेल मित्रांनो, नाव ऐकलेच असेल निमोसलाइट पॅरासिटामॉल. आणि शेवटचा म्हणजे मित्रांनो गॅटिफ्लॉक्सिसिन जे की आय ड्रॉप म्हणून यूज केले आहे ते म्हणजेच आईज इन्फेक्शन साठी किंवा डोळ्यामध्ये काही कचरा वगैरे अटकलेले असेल डोळे साफ करण्यासाठी यूज केले आहे ते हा गॅटिफ्लॉक्सिसिन. हा पण ड्रॉप बॅन झालेला आहे मित्रांनो. सेम म्हणजे पेनिसिलिन विथ सल्फोनामाइड, टेट्रासायक्लिन विथ व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन विथ अनाल्गेसिक म्हणजे व्हिटॅमिन सोबत पेन किलर किंवा व्हिटॅमिन सोबत ट्रंक्युलायझर म्हणजेच जे शांत तणाव टेन्शनचे जे ड्रग राहतात मित्रांनो ते पण बॅन झालेले आहेत. ठीक आहे. अँटीपायरेटिक पॅट्रोपिन सोबत अँटीबायोटिक म्हणजे पॅरासिटामॉल ड्रग आणि हे पण बॅन झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि हे जे लिस्ट आहे मित्रांनो ही CDSCO म्हणजे जे सेंट्रल ड्रग त्यांनीच काढलेली आहे मित्रांनो, जे की मार्केटमध्ये ही लिस्ट अशी नाही निघत मित्रांनो. जे मार्केटमध्ये निरीक्षण करून त्यांचे साईड इफेक्ट बघून त्यांचे कंप्लेंट ऐकून पूर्ण हे बॅन केले आहे ते जीवन ड्रग्स चालू आहेत मित्रांनो. असं नाही की डायरेक्ट कंपनीवर ॲक्शन घेतले आहे ते नाही. हे जे फॉर्म्युलेशन आहे मित्रांनो हे कंपनी बनवू नाही शकत, पण तरी पण हे आता कसं तरी मार्केटमध्ये चालू आहेत. कारण औषधी डिपार्टमेंट मी आधीच खूप सांगितलेलं आहे मित्रांनो, औषधी आपल्या यूट्यूब चॅनलवर पूर्ण डार्क रियालिटी ऑफ मेडिसिन लाईफ हे पूर्ण तुम्हाला दिसेल, कारण हे पब्लिकपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा, कारण मित्रांनो तुमचे पण कोणी रिलेशन घेतच असेल नक्की कन्फर्म सांगतो निमोसलाइट आणि पॅरासिटामॉल हा ड्रग तर तुमचे रिलेशनमध्ये कोणी ना कोणी तर घेतच असाल. आणि डॉक्टर पण लिहून देते नाईज 100 म्हणून येते निमोसलाइट 100 mg म्हणून टॅबलेट येते ते पण चालू आहे मित्रांनो मार्केटमध्ये. तर हे आताच घेणं बंद करा. नॉर्मल आपण घेऊ शकतो 1-2 दिवसासाठी किंवा आपलं मायग्रेन होत आहे, डोक्यामध्ये दुखणं चालू आहेत त्याच्यामुळे आपण ते घेऊ शकतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.